सगळ्यांनी खाली बसून घ्या। मागे कॅमेरे आहेत। बीजेपी फॉर महाराष्ट्रावर हा सगळा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे। आपल्या सगळ्यांना QR कोडच्या माध्यमातून फोटो देखील मिळतील, त्यामुळे फोटो काढण्याची देखील घाई करू नका। खूप खूप धन्यवाद। मी सुरुवातीला श्री दत्तात्रेय श्रीरामजी वारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अहिल्यानगर यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर सखारामजी भोरे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। सखारामजी भोरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। बोलो भारत माता की। यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय राम शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं। आज भारतीय जनता पार्टी मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जे जाहीर जामखेड तालुक्यामधील पक्षप्रवेश होत आहेत त्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले प्रदेशाचे अध्यक्ष आमदार घोरपडे साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले अंबादासजी पिसाळ, अनिल गदादे, प्रवीण घुले, काकासाहेब तापकीर, सभापती राजेंद्र गुंड, संतोष मेहत्रे, सचिन घुले, विनोद दळवी, राहुल गांगर्डे, सुनील शेलार, सतीश पाटील, लालासाहेब शेळके, देवीदास खरात, भाऊसाहेब तोरडमल, रवींद्र सुरवशे, भगवान मुरुमकर, बापूराव ढवळे, शरद कारले, पांडुरंग गुबाळे, अजिनाथ हजारे, प्रशांत शिंदे, संतराम सूळ, सुशील आवाड, राहुल बेदबुत्ता, अशोक महानवर, दादासाहेब वारे, पृथ्वीराज वाळुंजकर, काकासाहेब वाळुंजकर आणि सर्व अजून 25 जण हे जे वाचले मी हे पक्षात प्रवेश घेण्यासाठी साक्षीदार म्हणून पक्षाचे मूळ माणसं उपस्थित आहेत आणि पक्ष प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे दत्ताभाऊ श्रीराम वारे, सहाय्यक आयुक्त मुंबई राजेंद्रजी पवार, त्याचबरोबर चेअरमन विविध सेवा सोसायटी 22 सुंदरदास बिरंगळ साहेब, प्रसाद ढोकरीकर, सखारामजी भोरे, दादासाहेबजी रिटे, त्याचबरोबर उपसभापती माजी पंचायत समिती जामखेड सीताराम कांबळे, सरपंच कवडगाव, संचालक मार्केट कमिटी माजी दत्तात्रय वाळुंजकर, विजय पवार माजी सरपंच पाडळी, उपसरपंच पाडळी बाळासाहेब पवार, रामदास शिरसाट व्हाईस चेअरमन व माजी सरपंच कुसडगाव, लखन जाधव सरपंच रत्नापूर, चंद्रकांत वारे उपसरपंच रत्नापूर, दिलीप वारे ग्रामपंचायत सदस्य रत्नापूर, गफार शेख, त्याचबरोबर शैलेंद्र रावसाहेब कदम विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अशोक सूर्यवंशी, शिवाजी नामदेव पवार पाडळी, सरपंच नावली दिलीप काका बहिर, बाबूराव महारनवर, अनिल सरोदे, बाळासाहेब नेटके जामखेड, सुनील हराळ, त्याचबरोबर गोपीचंद काळे, बाबूराव वाघ, लखन जगताप, अरुण निंबाळकर धानोरा, शुभम हजारे, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शप कानिपमध्ये माजी सरपंच दत्ता कुर्लेकर, माजी सरपंच रत्नापूर, पांडुरंग बाप्पा ढवळे, उद्धव शिरसाट सरदवाडी, हरिभाऊ करंडे ग्रामपंचायत सदस्य धानोरा, भरत शिंदे उद्योजक धानोरा, राजू शिंदे धानोरा, भाऊसाहेब काळे, अविनाश आडाव, विशाल मते, अनिल खैरे,
संचालक विविध कार्यकारी सोसायटी पाडळी, त्याचबरोबर उपस्थित असलेले दीपक मते, कांतीलाल मते, वैभव वाळुंजकर, वैभव साळवे, प्रवीण मते, जालिंदर मते, दत्ता काळे, सुभाष धोत्रे, सर्व जवळा आणि श्रीराम जरांगे, सरदवाडी, रियाज शेख, चंद्रकांत ते घेतले ना, जालिंदर दिवाकर वारे, अरविंद वारे, मिलिंद विनोद वारे, विनोद सरोदे, अनिल वारे, बलभीम डमडेरे, बबन वराट, शिवाजी वारे, संतोष वारे, आबासाहेब वारे, युवराज वारे, अशोक गंभीरे, बालासाहेब राजगुरू, कल्याण डमडेरे, विठ्ठल कदम, रामभाऊ वारे, दत्तात्रय गंभीरे, गणेश रमेश वारे, राजेंद्र कारले, रामदास सिरसाट, उद्धव सिरसाट, श्रीराम जरांडे, अर्जुन गंभीरे झाले, मुबारक शेख पाडळी, सुदाम गाडे, कांतीलाल कात्रजकर, सूरज सुजित नलवडे, ज्ञानदेव बापूराव जाधव, रोहित तुषार पवार, लखन जगताप, बापू वाघ, अविनाश आडाव, गोपीचंद काळे, राजेंद्र शिंदे, हर्षराज पारखे, वैभव चेमटे, श्रीराम जरांगे, रामदास महादेव भोरे, रघुनाथ हंगे, अर्जुन निंबाळकर झाले, बाकीचे ते झालं सरपंच झालं. एवढ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शप यांच्या दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या समवेत असलेले सतीश तात्या वारे, सुजित वारे, प्रेमराज वारे, गणेश वारे, सुनील जाधव, अशोक सूर्यवंशी, दत्तात्रय होळकर, रामभाऊ शंकर वारे, बाळासाहेब राळेभात, लखन जाधव, दिलीप वारे या सर्वांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आता माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर कर्जत आणि जामखेडमध्ये देखील जामखेडची नगरपालिका आहे आणि नगरपालिकेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज तिसरा दिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरा दिवस आहे. अशा एका चांगल्या प्रसंगी या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या सर्वच सहकारी जे आता मी नावं घेतली त्यांचा मोठा अनुभव आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मोठा हा फायदा होईल. आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपण पक्ष प्रवेश करत असल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश होत असल्या कारणानं जे विरोधक आहेत त्यांना बोलायला सुद्धा आता कुठेही जागा राहील नाही. तोंड दाखवायला देखील आज तिसरा दिवस असून नगरपालिकेचा ते अजूनही तिकडे फिरकलेले नाहीत. केवळ आणि केवळ 622 मताच्या फरकाने निवडून आलेला कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी आज तागायत तिकडे फिरकलेले नाहीत. आणि उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तर त्या अहिल्यानगरमध्ये आणि पुण्यामध्ये मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दिल्लीमध्ये मुलाखती होतील. आणि हडपसर हे हेडक्वार्टर आहे, त्यामुळं दत्ताभाऊंनी काल येताना घोषणा दिल्या, दंडही थापटले आणि हे दंड थापटले, घोषणा दिल्या, आपला तो आपलाच, ही भूमिका आपल्या सगळ्यांना आता पटलेली आहे आणि अजून जास्त पटेल. कारण शेवटी बाहेरचा माणूस कामापुरता येतो आणि काम झाल्याच्या नंतर तोंड सुद्धा दाखवत नाही, फोन सुद्धा घ्यायची दानत नाही आणि काम करायचं तर दूर दूरवर लांब आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये मोठं यश संपादन करायचंय. माननीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे. मी देखील त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहयोग द्यावा. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि स्वागत करत असताना चेअरमन लक्ष्मणराव तापकीर खांडवी यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. खांडवी हे कर्जतची आहे. काकासाहेब तापकीर मागे ठेवला होता काय माहित नाही. अध्यक्ष महाराज, दुसरं एक विशेष आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुका अध्यक्ष होते
ते आहेतच आपल्याकडे, आता सभापती आहेत. त्यांच्यानंतर आज तागायत 3 वर्ष झालं त्यांना तालुक्याचा अध्यक्ष भेटला नाही. हेच सुद्धा अध्यक्ष होते दत्ताभाऊ वारे. त्याच्यानंतर अध्यक्ष केला पण अजून बॉडी तारक करता आले नाही, बरोबर ना. आता हे तुम्हीच तुमच्या भाषणात सांगा. 2 मिनिटं मी त्यांना बोलायला देतो. आपण जरा वेळ द्यावी. माननीय दत्ताभाऊ वारे बोलते. आज या ठिकाणी जामखेड तालुक्यातील आणि कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रत्येक गावातील सरपंच, विद्यमान सरपंच, माजी सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, माजी संचालक, आता सुनील भाऊ कर्जतकर माझ्यासोबत आहेत. सगळ्यांना आपल्याला ओळखतात. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर आपले कार्यकर्ते उपस्थित आहेत. आणि खरं मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना आम्हाला अतिशय मनस्वी आनंद अध्यक्ष साहेब होत आहे. याचं कारण असं आहे की आम्ही मूळ भारतीय जनता पार्टीचेच आहोत. मी 1990 साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला साहेब. त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष झालो, भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष झालो, जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष झालो, जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो, जिल्ह्याचा संघटन सरचिटणीस होतो. परंतु या 1990 ते 2009च्या 19 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सरांनी आणि आम्ही अत्यंत बरोबरीने काम केलं. सदाशिव लोखंडे यांना 3दा आम्ही 3 टर्म आमदार केलं. सदाशिव लोखंड, दिलीप गांधी यांना 2दा खासदार केलं. सुनील भाऊ कर्जतकर त्याला साक्षीला आहेत. परंतु 2009 नंतर 2010ला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2010 ते 2025 पर्यंत 15 वर्ष तिकडेही काम केलं. हे करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका साहेब आम्ही लढवल्या. 4 टर्म मी 2 पंचायत समितीला 2दा आणि 2दा जिल्हा परिषदला निवडून आलो. हे करीत असताना जामखेड तालुक्यातील समाजकारण आणि राजकारण करीत असताना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही काम केले. त्यामुळे आज सर एवढी जनता आपल्यावर प्रेम करत आहे. खरं म्हणजे आम्हाला एका गोष्टीचं दुःख आहे की गेल्या 2024ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमच्या तालुक्याचा स्वाभिमान आणि या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब फक्त 600-200 मतांनी पडले. 1243 मतांनी समोरचा उमेदवार निवडून आला. आणि निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्जत नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, मोठ्या प्रमाणावर कर्जत तालुक्यातील माजी पदाधिकारी आणि आज आम्ही जामखेड तालुक्यातील जवळजवळ 150 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या मागे किमान 100 मतं आहेत. म्हणजे आम्ही जर 2024च्या अगोदर सुनील भाऊ तुम्ही जर आम्हाला कॉन्टॅक्ट केला असता तर आज शिंदे साहेब महाराष्ट्राच्या प्रमुख 5 मंत्र्यांपैकी झाले असते. खूप आम्हाला याचं दुःख वाटतं. आणि आमचा नेता खरं म्हणजे सुनील भाऊ उशिरा का होईना सुटलेलं शहाणपण आहे. आणि आपल्याली मन आहे की सुबह का बोला शाम को आता है वापिस आता है घर. पण आम्हाला 15 वर्षे घरी परत यायला लागले. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी आज या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. या ठिकाणी साधा कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो का साधा कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो, संघटनेत प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो. ज्या पक्षातून आम्ही इकडे आलो अध्यक्ष साहेब तो पक्ष आपल्याला सगळ्याला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. ही एक पवार फॅमिलीची एक प्रायव्हेट फर्म आहे. आमच्या तालुक्यात गुगळ्यांची फर्म आहे, याची गुगळ्यांची. आणि त्याची फ्रँचायझी तुम्हाला तर सगळं माहिती आहे. बार्शीला आहे, लातूरला आहे, सोलापूरला आहे, त्यांच्या फ्रँचायझी प्रत्येक जिल्ह्यामध्ये. मला नाही वाटत हा पक्ष आहे म्हणून. ही पवार फॅमिलीची प्रायव्हेट फर्म आहे. तिथं कुठलंही समाजकारण राजकारण चलत नाही. त्यांचं जे ऐकतील तेच त्या पक्षात राहतील किंवा त्यांचे जे त्या ठिकाणी पुढे करतील त्यांना त्या ठिकाणी पद दिले जातील. म्हणून या ठिकाणी माझ्याबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत. आम्ही हातात हात घालून काम करून निश्चित स्वरूपात प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जामखेड आणि कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टी अत्यंत मजबूत करू आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा आम्ही तुम्हाला इफेक्ट दाखवून देऊ यशाच्या माध्यमातून. आणि शेवटी माझं भाषण संपवताना एक मला भारतीय जनता पार्टीचे खूप आभार मानायचे आहेत. कारण ज्यावेळेस आमचे नेते प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा पराभव झाला 2024ला त्यावेळेस पक्षाने त्यांना विधान परिषदेचे सदस्य केलं. पक्षाने त्यांना आज विधान परिषदेच्या सभापती पदाचा मान दिला. प्रोटोकॉलनुसार आज राज्यपालानंतरचा त्यांचा मान आहे. हे आमच्या जामखेड कर्जत तालुक्यातील जनतेचा भारतीय जनता पार्टीने अत्यंत मोठा असा सन्मान केलेला आहे. त्यामुळे आम्ही विसरणार नाहीत. परंतु या प्रवेशाच्या माध्यमातून जामखेड आणि कर्जत तालुक्यातील जनतेला मला आवाहन करायचंय की आपला ओरिजिनल भूमिपुत्र आम्ही आता ओळखलाय, आपणही सर्व ओळखा आणि निश्चित स्वरूपात
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीला यश देऊन भारतीय जनता पार्टी मजबूत करून भारतीय जनता पार्टीने आपल्यावर केलेले उपकार निश्चित स्वरूपात आपण फेडूयात। पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि माझ्यासोबत जी माझे पदाधिकारी कार्यकर्ते माझे मित्र जुने सगळे सहकारी आलेले आहेत त्यांचा निश्चित स्वरूपात या पक्षात सन्मान होईल अशी ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारतीय जनता पार्टी, जय श्रीराम। खूप खूप धन्यवाद। यानंतर कराड उत्तर मतदारसंघातील पक्षप्रवेश होतील। मनोजदादा घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं। आपल्या लोकांनी पाठीमाग जेवणाची व्यवस्था आहे आणि त्यानंतर आपल्या गाड्या जिथं विधान भवन परिसरामध्ये पार्किंग केलेल्या आहेत तिथं ऑफिसमध्ये सर्वांनी यावं। मी तिथे आहे, आपण सगळे तिथं भेटूया विधान भवनामध्ये। सगळ्यांनी पाठीमागच्या साईडने यायचंय, पाठीमागून। कुठून जायचं? इथून जायचंय, इथूनच जायचं ना, इथून जाऊ शकता। यानंतर मनोजदादा घोरपडे यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। कर्जत जामखेडचे कार्यकर्ते स्टेजच्या पाठीमागे येतील। माननीय राम शिंदे साहेब त्यांना भेटणार आहेत। प्रदेश अध्यक्षांचं भाषण राहिले, थोडे प्रदेश अध्यक्ष आपल्याला संवाद साधतायत। बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसा, सगळ्यांनी खाली बसून घ्या। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। सगळ्यांनी कर्जत जामखेडच्या कार्यकर्त्यांनी लगेच बसून घ्या, पटकन बसून घ्या। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारतीय जनता पार्टीचा। आज दत्तात्रय वारे आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी हे पुन्हा स्वगृही आल्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो। आदरणीय राम शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आपण सर्वजण जाणता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय आपले सर्वांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एक विचाराने जे पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्या या देशाला येणाऱ्या काळामध्ये सशक्त जर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा हेच करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून सशक्त भाजपा करण्याचं पाऊल जामखेडमध्ये तुम्ही सर्वांनी उचलल्याबद्दल मी आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो। पार्लमेंट टू पंचायत 100% भाजपा ही घोषणा आदरणीय अमित भाई नेहमी यासाठी देतात की आपण सर्वजण जाणता आदरणीय पंतप्रधानांचं असणारं विजन आणि आदरणीय देवेंद्रजींचं असणारा द्रष्टा ज्याला म्हणतात, नेता ज्याला म्हणतात की ज्याला पुढे काय होणार आहे आणि पुढे काय केल्यानंतर महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला की ज्याला महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम 2014 पासून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्वजण होताना पाहताय। प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आणि अग्रेसर होताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतायत। आणि हे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीला एक चांगला भारत, एक चांगला महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर आपलं नेतृत्व जे आहे, महाराष्ट्रातलं नेतृत्व हे कोणाच्या हातात दिलं पाहिजे हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे। आपण सर्वांनी ते ओळखलं, त्याबद्दल जामखेडवासियांचे आणि विशेष करून दत्तात्रय भाऊंचे त्यांचे खूप खूप मी आज धन्यवाद देतो। ज्या विश्वासाने तुम्ही पुन्हा एकदा स्वगृही आला आहात त्या विश्वासाला
आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आम्ही सर्व पदाधिकारी कुठेही तडा जाऊ दिले जाणार नाही याची आपणा सर्वांना खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. कर्जत जामखेड येथील कार्यकर्त्यांना विनंती आहे की पाठीमागे आपण सगळ्यांनी स्टेजच्या पाठीमागे जायचे. यानंतर मनोज दादा घोरपडे यांच्या मतदारसंघातील कराड उत्तर येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल. कर्जत जामखेडचे सर्व कार्यकर्ते आदरणीय राम शिंदे साहेब आपल्याला पाठीमागे भेटायला येत आहेत, तर आपण सगळ्यांनी स्टेजच्या पाठीमागे थांबायचंय. यानंतर मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी याच सभागृहामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. फोटो काढून घे, फोटो काढून घे. खूप खूप धन्यवाद. कर्जत जामखेडच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, पाठीमागे राम शिंदे साहेब तुम्हाला भेटायला थांबलेत. आपण सगळ्यांनी स्टेजच्या पाठीमागे यायचंय. कराड मधील सगळे कार्यकर्त्यांनी बसून घ्यायचंय. कराड उत्तर मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय. मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये कराड उत्तर मधील कार्यकर्त्यांचा यानंतर पक्षप्रवेश होईल. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे. आता कर्जत जामखेडचे जे काही कार्यकर्ते असतील, मागे राम शिंदे साहेब आपल्याला भेटायला थांबलेले आहेत, तर आपल्या सर्वांना विनंती की आपण पाठीमागे जायचंय. बाकी सगळ्यांनी आता बसून घ्या. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आणि मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये कराड उत्तर मधील पक्षप्रवेश होतोय. मी सुरुवातीला श्री सतीशजी शिवराम शिंदे, चेअरमन यशवंतराव चव्हाण पाणी पुरवठा संस्था, या सतीशजींना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय. माननीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो. खाली कार्यकर्त्यांनी बसून घ्या खाली. श्री सुभाष शंकरजी गोरे ज्येष्ठ नेते, पाल येथील ज्येष्ठ नेते आहेत. सुभाषजींना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. श्री नरेंद्र शंकरराव साळुंखे नेते चोरे विभाग. श्री जनार्दन हनुमंतजी साळुंखे माजी सरपंच ग्रामपंचायत चोरे. श्री प्रवीण मानसिंगराव साळुंखे आदर्श शेतकरी आहेत, त्यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. नरेंद्र शंकरराव साळुंखे, जनार्दन हनुमंत साळुंखे, प्रवीण मानसिंगजी साळुंखे, प्रशांत शिवाजीराव जाधव उद्योजक आहेत प्रशांतजी, त्यांचंही स्वागत. संतोष गजानन कुलकर्णी चोरे येथील आहेत. श्री राजेंद्र दत्तात्रेय साळुंखे चोरे येथील आहेत. श्री सचिन गोविंदरावजी वाघमारे चोरे येथील आहे. श्री दीपकजी रामचंद्र साळुंखे चोरे येथील आहेत. श्री संदीप वाल्मिकजी कवळे चोरे येथील आहेत. श्री संजय बाबूराव पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरपळवाडी. श्री तानाजी कृष्णा पाटील सरपंच हरपळवाडी. मच्छिंद्र दादू सकपाळ चेअरमन ज्योतिर्लिंग विकास सेवा सहकारी सोसायटी. श्री युवराज जगन्नाथजी पाटील संचालक यशवंतराव चव्हाण पाणीपुरवठा संस्था. श्री शंकरराव कोंडिबा चंदुगडे व्हाईस चेअरमन विकास सेवा सहकारी धावरवाडी. श्री जयसिंगराव चंदुगडे माजी चेअरमन विकास सेवा सहकारी सोसायटी धारेवाडी. दोन ग्रुप मध्ये आपण सगळ्यांनी फोटो सेशन साठी उभं राहायचंय. अजून भरपूर कार्यकर्ते आहेत ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे.
धन्यवाद. ग्रुपसाठी काही कार्यकर्त्यांनी पुढे या, पुढे या. यानंतर त्यांची नावं घेऊन नंतर आपण यानंतर मनोज दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मनोज दादा. सुरेश तात्या पाटील 1-2 मिनिटं त्यांची इच्छा आहे, ते बोलतील. आज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षजी रवींद्रजी चव्हाण साहेब आणि साहेब आमच्या कराड उत्तर मतदारसंघातील पाल जिल्हा परिषद गटातील जे यस काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांचा आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ 100% प्रवेश झालेला आहे. आमच्या कराड उत्तरच्या मतदारसंघाबाबतीत जर बोलायचं झालं तर आमचे लाडके आमदार माननीय मनोज गुरुदादा घोरपडे यांनी 10-15 वर्ष अथक परिश्रम करून या पंचवार्षिकमध्ये दादांचा प्रचंड असा जनसंपर्क दादांनी कराड उत्तरमध्ये निर्माण केला. त्याचबरोबर आणि त्या 10 वर्षाचा परिश्रम म्हणून ह्या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोजदादा घोरपडे यांना प्रचंड बहुमत 50,000चं मताधिक्य मनोजदादा घोरपडे यांना कराड उत्तर मतदारसंघातून मिळालं. त्याच मतदारसंघामध्ये आमचा कराड उत्तर मतदारसंघातल्या पाल जिल्हा परिषद गटाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आमच्या जिल्हा परिषद गटातून सुद्धा 5,500चं मताधिक्य मनोजदादा घोरपडे यांना मिळालं, म्हणजे वास्तविक मताधिक्य मिळालं. लोकांनी मताधिक्य दिलं याचा अर्थ मनोजदादांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं रात्रंदिवस परिश्रम त्याचं चीज म्हणून आज मनोजदादा घोरपडे यांच्यावर आमच्या कराड उत्तर मतदारसंघानं प्रचंड असा विश्वास ठेवलेला आहे. त्याच पद्धतीनं आज पाल जिल्हा परिषद गटाच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर आता हो घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आमच्या या ठिकाणी 4 उमेदवार आमचे इच्छुक कार्यकर्ते आहेत. त्यापैकी आमचे पालीचे मदनभाऊ कळभोर, माधवराव निवृत्ती कळभोर यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या मंडळींनी आज प्रवेश केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड असा झंझावात निर्माण केला आहे. प्रचार मला वाटतं दादा आपला 2दा झालेलाच आहे. परवा आम्ही 4,000 महिलांचा मेळावा घेतला होता, 3,000 पुरुषांचा मेळावा घेतला होता. त्याच पद्धतीनं हे सगळे आज प्रवेश केलेले कार्यकर्ते आणि आपले भाजपचे कार्यकर्ते माननीय फक्त मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पाल गटामध्ये आमच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्यात. तरी मी सगळे अर्ज भरलेले सहकारी आपलेच आहेत, परंतु मनोजदादा आणि चव्हाण साहेब यांनी योग्य उमेदवाराची निवड करावी आणि तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहेच. आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे मनोजदादांचे कार्यकर्ते आहे, त्यामुळं आमच्याकडनं कटली कसर होणार नाही. आणि जर या दादा आपल्याला 5,500चं मताधिक्य मिळले पण उद्याच्या निवडणुकीत 7,000च्या पुढे आपण जर नाही गेलो तर काय एवढी वाही देतो आणि मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद. यानंतर मनोज दादांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करा. आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील घेऊया की आपण प्रवेश घ्यायचे आहेत, फक्त बोलल्यानंतर घेऊ. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच आज प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीची जे काय संपूर्ण भारत देशामध्ये चाललेली विकासाची घोडदौड आहे याने प्रेरित होऊन या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे. साहेब आपला पाल या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं झाला. त्यावेळेला आम्ही फडणवीस साहेबांच्याकडे एक शब्द घेतला होता की पाल इंदोली उपसा सिंचन योजना ही 100 मीटर हेडला आम्हाला करून द्या, कारण पूर्वीचे त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी कायम म्हणायचे की इथं पाणीच शिल्लक नाही तारळी धरणामध्ये, पण तुम्ही आम्हाला हे काम करून दिलं पाहिजे. त्यावेळेला आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिला
आणि तो शब्द पाळला, पण 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आरक्षित करून दिलं आणि आता त्या योजनेचं टेंडर येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये होतंय. आणि हे काम बघून आज ही मंडळींनी शेवटी लक्षात घेतलं की आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बरोबर गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं या विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी या मंडळींनी अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतलाय. जवळपास 9 ते 10 गावामध्ये समोर आज एनसीपी शरद पवार गटाचा एकही कार्यकर्ता शिल्लक नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आज आमच्या चोऱ्या आणि पाल विभागामध्ये झालेली आहे. त्यामुळे तात्यांनी जसं सांगितलं, मला 5,500चं लीड विधानसभेच्या इलेक्शनला मिळालं होतं. येणाऱ्या जिल्हा परिषदला आम्ही 100% तुम्हाला सांगतो 7,000च्या मताधिक्यानं त्या गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सीट्स ह्या सगळ्यांच्या ताकदीच्या सहकार्यावर 100% निवडून आणू. पाल हे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाची नगरी आहे आणि तिचा सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विकासाचा आराखडा बनवलाय आणि फार मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तिथं निधी येऊन एक अतिशय चांगल्या पद्धतीनं या देवस्थानची डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वच मंडळी प्रयत्न करतोय आणि त्याला आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार सुद्धा ताकदीनं सहकार्य करतंय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण विभाग हा भारतीय जनता पार्टीमुळे झालेला आपल्या नेतृत्वामध्ये पाहायला मिळेल. आज या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये कधीही आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्याचा अभिमान वाटेल अशा पद्धतीची वागणूक माझ्या माध्यमातून, पार्टीच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून मिळेल अशा आपल्या सर्वांना ग्वाही देऊन आपल्याला परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी भाऊंच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे. मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आज कराड उत्तर या भागातील मनोज गोरपडेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज सतीश शिंदेजी आणि त्यांच्याबरोबर असणारे सुभाष गोरे आणि नरेंद्र साळुंके, जनार्दन हनुमंत साळुंके, प्रवीण साळुंके यांच्या, प्रशांत जाधव, संतोष कुलकर्णी, राजेंद्र साळुंके, सचिन वाघमारे, दीपक साळुंके, संदीप कवळे, संजय पाटील, तानाजी पाटील, मच्छिंद्र दादू सकपाळ, युवराज पाटील, शंकरराव चंदुगुडे, जयसिंगराव चंदगुडे, सुरेश चंदगुडे, संजय नथू कदम, त्याचबरोबर नाथोजा शेळके, रघुनाथ ढगाले, लक्ष्मण कदम, महादेव काटे, शंकर चंदगुडे, रामचंद्र चंदगुडे, जगन्नाथ चव्हाण, जगन्नाथ कदम, मधुकर कदम, कृष्णंत कणसे, श्रीकांत चव्हाण, कृष्णंत चंदगुडे, त्याचबरोबर संपतराव पाटील, विशाल सावंत, पंढरीनाथ चव्हाण, जालिंदर लांबजे, सत्या सुरेश तात्या पाटील, मदनभाऊ काळभोर, प्रशांत भोसले, शंकरराव शेजवर, संतोष पाटील, गणेश इंगेकर, सुनील काळभोर, दत्तात्रय शेलार, आकाश तळेकर, महेश चंदगुडे, अशोक यादव, शिवराज पाटील, हनुमंत माने, कृष्णंत काळभोर, शरद भोसले, त्याचबरोबर अंगज साळुंके, शुभम भिलारे, जितेंद्र साळुंके या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला हे मी आपणा सर्वांना मनपूर्वक आपले सर्वांचे आभारही मानतो. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या विकासात्मक कामाला
गती देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हे सुरू आहे. ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, शेतीला पाणी हवं आहे, त्या ठिकाणी पाणी कसं पोचेल, ज्या ठिकाणी प्यायला पाणी नाही त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी होईल, आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी विकास आणि विकास या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही राजकारण करायचं नाही, ही भूमिका आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी सबका साथ सबका विकास या माध्यमातून हे गेली 2014 पासून आजपर्यंत सातत्याने करतात. त्यामुळे या भागातही त्या दृष्टिकोनातून कामाला खऱ्या अर्थाने मनोजी घोरपडे यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ताकदीने ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व म्हणून मनोज घोरपडे यांना त्यावेळेच्या काळामध्ये मदत केली, त्यांना निवडून आणलं. मी आपणा सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की 2029 पर्यंत त्या भागामध्ये एकही काम की जे तुम्ही आला अपेक्षित आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीय एका प्रवाहामध्ये राष्ट्रीयत्वाचा धागा धरून आपण सर्वजण या पक्षामध्ये आलात, त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आता राहिलेले कार्यकर्ते त्यांनी कृपया लगेच स्टेजवर यायचे. श्री सुरेश चंदुगडे, संजयजी नथू कदम, नानासाहेब शेळके, सरपंच रघुनाथजी ढगाळे धारवाडीचे, नानासाहेब शेळके धारवाडीचे सरपंच, धावरवाडीचे सरपंच आहेत. रघुनाथ ढगाळे धावरवाडी, लक्ष्मण कदम धावरवाडी, महादेव काटे धावरवाडी, शंकर चंदगुडे माजी सरपंच धावराडी, रामचंद्र चंदगुडे धावरवाडी, जगन्नाथ चव्हाण धावरवाडी, जगन्नाथ कदम धावरवाडी, मधुकर कदम धावरवाडी, कृष्णत कनसे धावरवाडी, अधिक कदम धावरवाडी, श्रीकांत चव्हाण धावरवाडी, कृष्ण चंदगुडे धावरवाडी, महेश चंदगुडे धावरवाडी, संपतराव पाटील मरळी, विशाल सावंत मरळी, पंढरीनाथ चव्हाण मरळी, जालिंदर मारुती लांबजे माजी सरपंच चोरजवाडी, राहुल कदम या ग्रामपंचायत सदस्य, शिवाजी चंदुगडे, संभाजी शेळके धावरवाडी, अजून संजय साळुंके धावरवाडी चोरे, माजी सरपंच चोरे यांनी संजय सावंत, संजय साळुंके, विजय ढगाले, कृष्णात काळभोर पाली. ज्यांचं राहिला असेल प्रवेश त्यांनी कृपया प्रवेशासाठी पुढे यायचंय. शंकरराव मसुगडे साखरवाडी, अजून धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. फोटोसाठी काही कार्यकर्त्यांनी पुढे यायचंय, काही कार्यकर्त्यांनी पुढे या, ज्यांचा प्रवेश झालाय फोटोसाठी या पुढे, सगळ्यांनी या ग्रुप फोटोसाठी. बोलो भारत माता की. तिकडे तिकडे बघा, तिकडे बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा.